नमस्कार. विज्ञानयात्री थॉमस जोहान सिबेक यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री थॉमस जोहान सिबेक हे बाल्टिक आणि जर्मनी देशाचे भौतिकशास्त्रज्ञ आणि उष्णता, विद्युत दाब, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF यांच्यातील भौतिक सहसंबंध या संदर्भातील संशोधक. उष्णता आणि विद्युतदाब, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF यांच्यातील भौतिक सहसंबंध याला थर्मो इलेक्ट्रिक प्रभाव किंवा सिबेक परिणाम असे म्हणतात. सन 1822 मध्ये व्होल्टाईक वीज प्रवाह म्हणजे करंट आणि चुंबकत्व या संदर्भातील प्रयोगामध्ये मागील प्रयोगानंतर थॉमस जोहान सिबेक यांना असे आढळले की वेगवेगळ्या तापमानात जंक्शन असलेल्या दोन भिन्न धातूपासून बनवलेल्या सर्किट होकायंत्र चुंबकाला विचलित करते. सिबेकच्या मते हे तापमानातील फरकामुळे निर्माण झालेल्या चुंबकत्वामुळे होते. प्रयोगातील या फलिताच्या आधारे सिबेकने विविध धातूंचे जंक्शन आणि होकायंत्राच्या विक्षेपणाशी संबंधित सारणी स्पष्ट केली. या प्रयोगाच्या शेवटी त्यांचा मुख्य निष्कर्ष पार्थिव चुंबकावरील धातू आणि ज्वालामुखीच्या प्रभावाबद्दल होता. तथापि सन 1820च्या दशकात वीज आणि चुंबकत्व यांच्यातील संबंधाची किमान दोन भिन्न स्पष्टीकरणे होती. त्यापैकी एक निसर्गाच्या ध्रुवीयतेवरील विश्वासाशी संबंधित होता, निसर्ग दर्शन. दुसरे न्यूटनच्या शक्तीच्या संकल्पनांचे पालन करण्यासाठी होते. ओर्स्टेड, सिबेक, रिट्टर आणि काही जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञांनी ध्रुवीयतेवर विश्वास ठेवला आणि वीज, चुंबकत्व, उष्णता, प्रकाश आणि रासायनिक प्रतिक्रिया किंवा अभिक्रिया निसर्गाच्या विविध शक्तीमधील संबंध शोधले. न्यूटनच्या शक्तीच्या संकल्पनाचे अनुकरण करणारे आंद्रे मेरी एम्पियर आणि काही फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ होते. ओर्स्टेड यांनी वीज, चुंबकत्व आणि उष्णता यांच्यातील संबंधांना आधार देणारा सिबेकच्या प्रयोगाचा अर्थ लावला. इलेक्ट्रॉन आणि त्यांच्या मूलभूत प्रभार म्हणजे चार्ज यांचा शोध लागल्यानंतर हे पटकन लक्षात आले की सिबेकचा प्रभाव हा विद्युत प्रवाह आहे जो प्रेरित आहे, जो एम्पियरच्या नियमानुसार चुंबकाला विचलित करतो. विशेष म्हणजे तापमानातील फरक विद्युत क्षमता म्हणजे व्होल्टेज तयार करतो जो बंद सर्किटमध्ये विद्युत प्रवाह चालवू शकतो. आज हा परिणाम पेल्टियर सिबेक प्रभाव म्हणून सुद्धा ओळखला जातो. उत्पादित व्होल्टेज दोन जंक्शनमधील तापमानाच्या फरकाच्या प्रमाणात आहे. अनुपातिकता स्थिरांक सिबेक गुणांक म्हणून ओळखला जातो आणि बऱ्याचदा थर्मो इलेक्ट्रिक पॉवर किंवा थर्मो पॉवर म्हणून ओळखला जातो. सिबेक व्होल्टेज जंक्शनमधील धातूंच्या बाजूने तापमानाच्या वितरणावर अवलंबून नाही. हा प्रभाव थर्मोकपलच्या भौतिक आधार आहे जो बऱ्याचदा तापमान मोजण्यासाठी वापरला जातो. व्होल्टेज फरक व्ही भिन्न धातूंच्या जोडीपासून बनवलेल्या ओपन सर्किटच्या टर्मिनल्समध्ये निर्माण होणारा ए आणि बी ज्यांचे दोन जंक्शन वेगवेगळ्या तापमानात असतात. हे गरम आणि थंड जंक्शन तापमान टी यामधील फरकाच्या थेट प्रमाणात असते. TH वजा TC. दोन वेगवेगळ्या धातूंच्या जंक्शनवर निर्माण होणारा व्होल्टेज किंवा विद्युत प्रवाह हा उच्च इलेक्ट्रॉन घनतेच्या प्रदेशातून कमी इलेक्ट्रॉन घनतेच्या प्रदेशात इलेक्ट्रॉनच्या प्रसारामुळे होतो. कारण वेगवेगळ्या धातूमध्ये इलेक्ट्रॉनची घनता भिन्न असते. पारंपरिक प्रवाह उलट दिशेने वाहतो. दोन्ही जंक्शन एका तापमानात ठेवल्यास दोन्ही ठिकाणी समान प्रमाणात इलेक्ट्रॉन पसरतो. म्हणून दोन जंक्शनवरील प्रवाह समान आणि विरुद्ध आहेत आणि निव्वळ प्रवाह शून्य आहे. आणि जर दोन्ही जंक्शन वेगवेगळ्या तापमानात ठेवले तर दोन जंक्शनवरील प्रसरण भिन्न असतात आणि त्यामुळे भिन्न प्रमाणात विद्युत प्रवाह तयार होतो. म्हणून निव्वळ प्रवाह शून्य नसतो. या घटनेला थर्मो इलेक्ट्रिसिटी असे म्हणतात. थर्मो इलेक्ट्रिसिटी म्हणजे उष्णतेचे थेट विजेमध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया. याला मराठीत औष्णिक वीज म्हणतात. जेव्हा दोन वेगवेगळ्या धातूंच्या जंक्शनमध्ये तापमानाचा फरक असतो तेव्हा विद्युत प्रवाह निर्माण होतो. तापमानातील बदलामुळे विद्युतदाब व्होल्टेज निर्माण होतो. या तत्वाचा वापर औष्णिक विद्युत
पुंज थर्मोइलेक्ट्रिक पाईलमध्ये केला जातो. सिबेक इफेक्ट हे थर्मोइलेक्ट्रिसिटीचे मुख्य तत्व आहे, जिथे दोन भिन्न धातूंना गरम आणि थंड केल्यावर वीज तयार होते. थर्मोइलेक्ट्रिसिटी ही उष्णता ऊर्जेचे उपयुक्त विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्याची एक महत्त्वाची पद्धत आहे. थॉमस जोहान सिबेक यांचा जन्म दिनांक 9 एप्रिल 1770 रोजी बाल्टिक समूह देशातील रेवल या शहरात झाला. आता रेवल या शहरास टॅलिन असेही म्हणतात. स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी सन 1802 मध्ये गॉन्टिजेन विद्यापीठ येथून वैद्यकीय पदवी मिळवली. भौतिकशास्त्र विषयात त्यांना जास्त आवड असल्याने त्यांनी भौतिकशास्त्र विषयातील संशोधन कार्यास प्राधान्य दिले. सन 1821 ते सन 1823 या कालावधीत थॉमस जोहान सिबेक यांनी हन्स ख्रिश्चन ओरस्टेड या डेन देशातील शास्त्रज्ञाच्या प्रयोगातील निष्कर्ष समजून घेण्याचा प्रयत्न करत प्रयोगांची मालिका तयार केली. भिन्न धातूंचे संयोजन म्हणजे जंक्शन विशिष्ट तापमान प्रवण ग्रेडियंट संपर्कात आल्यावर चुंबकीय सुई होकायंत्र वर विक्षेपण निर्माण करते. कारण हन्स ख्रिश्चन ओरस्टेड यांच्या मते विद्युत प्रवाह हा तारेंच्या होकायंत्राच्या आडवावर विक्षेपण निर्माण करतो. थॉमस जोहान सिबेक यांनी त्याच्या प्रयोगातील परिणामांचा थर्मोइलेक्ट्रिकल प्रभाव असा अर्थ लावला. सन 1810 मध्ये थॉमस जोहान सिबेक यांनी सिल्वर क्लोराईड संवेदनशील कागदावर प्रकाशाच्या क्रियेचे वर्णन केले. उघड झाले रसायन काही वेळा सौर स्पेक्ट्रमच्या रंगाची अंदाजे फिकट आवृत्ती धारण करते, ज्या प्रिझममधून प्रक्षेपित होते आणि तरंग लांबीसाठी प्रकाशाची क्रिया देखील नोंदवली जाते. औष्णिक विद्युतदाब थर्मल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा एक असा विद्युतदाब किंवा व्होल्टेज आहे जो दोन भिन्न धातूंना जोडून बनवलेल्या परिपथात त्यांच्या सांध्यावरील तापमानातील फरकामुळे निर्माण होतो. जेव्हा दोन भिन्न धातूपासून बनवलेल्या वायरचे सांधे म्हणजे जंक्शन्स वेगवेगळ्या तापमानावर असतात, तेव्हा त्या परिपथात सर्किटमध्ये सूक्ष्म विद्युत दाब निर्माण होतो, ज्याला थर्मल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणतात. याला सेबेक परिणाम असेही म्हणतात. हा दाब सहसा खूप कमी असतो, मायक्रो व्होल्ट्समध्ये असतो. याचा वापर तापमान यंत्रामध्ये उदाहरण थर्मोकपलमध्ये केला जातो. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF म्हणजे कोणत्याही स्त्रोताद्वारे बॅटरी किंवा जनरेटरद्वारे सर्किटमध्ये विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी लागणारी ऊर्जा. नावात फोर्स किंवा बल असले तरी हे खरे बल नसून प्रति युनिट चार्जला मिळणारी ऊर्जा किंवा विभवांतर म्हणजे व्होल्टेज आहे. EMFची याचा एकक व्होल्ट आहे. जेव्हा परिपथातून म्हणजे सर्किटमधून कोणताही विद्युत प्रवाह वाहत नसतो, तेव्हा बॅटरीच्या टर्मिनलवर जे कमाल विभवांतर असते त्याला EMF असे म्हणतात. बॅटरी किंवा जनरेटरद्वारे रासायनिक किंवा यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. थर्मल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हे उष्णतेच्या ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. थोडक्यात औष्णिक विद्युत दाब हा उष्णतेमुळे निर्माण होणारा व्होल्टेज आहे, तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हे विद्युत परिपथात ऊर्जा पुरवणारे एकूण दाब आहे. थॉमस जोहान सिबेक हे बाल्टिक आणि जर्मनी देशाचे भौतिकशास्त्रज्ञ आणि उष्णता चुंबकत्व यांच्यातील भौतिक सहसंबंध थर्मोइलेक्ट्रिक प्रभाव सिबेक परिणाम या संदर्भातील संशोधक. थर्मोइलेक्ट्रिक प्रभाव ही संकल्पना थर्मोइलेक्ट्रिसिटीच्या क्षेत्रात बळकट पाया मानला जातो. थॉमस जोहान सिबेक यांचा जन्म दिनांक 9 एप्रिल 1770 रोजी बाल्टिक समूह देशातील रेवल किंवा टॅलिन या शहरात झाला. त्यांनी बर्लिन आणि गॉन्टिजेन विद्यापीठात वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला होता, परंतु नंतर त्यांची आवड भौतिकशास्त्राकडे वळली. दोन वेगवेगळ्या धातूंच्या तारांची टोके एकत्रीकरण जोड आणि तारांचे टोक म्हणजे जंक्शन तापमान फरक या उपयोजनाद्वारे निर्मित बंद लूप किंवा सर्किट यामधून विद्युत दाब इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF प्रवाहीकरण आविष्कारासाठी थर्मोइलेक्ट्रिक प्रभाव सिबेक परिणाम हे संबोधन आहे. हा शोध थॉमस जोहान सिबेक यांनी सन 1821 मध्ये लावला. या शोधामुळेच थर्मोकपल या उपकरणाचा विकास झाला, ज्याचा उपयोग आजही अत्यंत अचूक तापमान मोजण्यासाठी थर्मोमीटरमध्ये केला जातो. त्यांनी केवळ उष्णता आणि वीज यांच्यातील संबंधावरच नव्हे तर प्रकाश आणि चुंबकत्व या विषयावरही संशोधन केले होते.
दिनांक 10 डिसेंबर 1831 रोजी थॉमस जोहान सिबेक यांचे बर्लिन प्राशिया साम्राज्य आताचं जर्मनी येथे वृद्धपकाळाने निधन झाले. विज्ञानातील थॉमस जोहान सिबेक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विचारासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.